न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। राज्यभर महावितरणकडून वीज बिल वसुलीची मोहीम अगदी जोरदार सुरू आहे। ज्या वीज ग्राहकांकडून वीज बिलाची भरणा नियमित होत नाही अशा ग्राहकांवर ती कारवाई होतच आहे। मात्र ग्राहकांकडून वीज बिल वेळेवर वसूल न करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा आता कारवाईचा बडगा उपसला जातोय। तसेच द्वारका परिसरातील टाकळी रोडवरील शहनाई लॉन्स येथे महावितरण कंपनीमार्फत अधीक्षक अभियंता नाशिक शहर मंडळ येथील ज्ञानदेव पडळकर आणि कार्यकारी अभियंता नाशिक शहर विभाग क्रमांक 2 येथील माणिकलाल तपासे यांच्या अध्यक्षतेखाली गंगापूर उपविभाग, नाशिक ग्रामीण उपविभाग आणि द्वारका उपविभाग येथील जनमित्र अभियंते तसेच इतर अधिकारी यांच्यासोबत मार्च महिन्याच्या अनुषंगाने वीज बिल वसुली संबंधित बैठक झाली। सदर बैठकीत संबोधित करत असताना अधीक्षक अभियंता पडळकर यांनी ग्राहकांजवळील थकबाकी रक्कम भरून द्यावेत व जे ग्राहक थकबाकी रक्कम भरत नाहीत अशा ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करावा असे स्पष्ट निर्देश सर्व अधिकारी, जनमित्र आणि वीज बिल विभागातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दिलेला आहे। तसेच ज्या ठिकाणी वीज बिल वसुली करताना काही अडचण आल्यास प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असा पाठिंबाचा सल्ला सुद्धा जनमित्रांना दिलेला आहे। सदर बैठक ही अतिरिक्त कार्यकारी अभियंता नारायण सोनवणे, महावितरण कंपनी द्वारका उपविभाग यांनी आयोजित केली होती व त्या मीटिंगमध्ये द्वारका उपविभागातील सर्व कक्ष अभियंता, जनमित्र, गंगापूर उपविभागातील सर्व कक्ष अभियंता, जनमित्र तसेच नाशिक ग्रामीण उपविभागातील सर्व कक्ष अभियंता, जनमित्र तसेच बिलिंग विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। सदर बैठकीत महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित महिलांचा उचित असा मानसन्मान करून त्यांना सुद्धा गौरवण्यात आले आहे। सुरुवात होत आहे। आर्थिक वर्षाचा हा शेवटचा महिना आहे। या महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सर्व पॅरामीटर्स जे आहेत महावितरणचे ते उंचावावेत म्हणून आपण ही आज आढावा बैठक घेतलेली आहे। याच्यामध्ये थकबाकी वसुली असेल, ग्राहक सेवा असेल व इतर ज्या काही महावितरणच्या योजना असतील त्या सर्व योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आज आपण आमचा जो शेवटचा कर्मचारी लाईफ स्टाफ असतो तर त्या लाईफ स्टाफपर्यंत आम्ही ही कंपनीचं ध्येय धोरण पोचवलेलं आहे आणि त्या अनुषंगानं सर्वजण चांगल्या प्रकारे काम करून मार्च 2024 या महिन्यामध्ये महावितरण कंपनीचे सर्व जे मानांकन आहेत ते उंचावतील अशी मला अपेक्षा आहे। धन्यवाद।